नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। होळीच्या पार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत उच्चभ्रू होंडा सिटी कारमधून अवैध गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। ढोबरवाडी घोरपडी परिसरातून तब्बल 420 लिटर हातभट्टी दारूसह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 2,42,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। रविवारी 2 मार्च 2026 रोजी होळी निमित्ताने हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की होंडा सिटी कारमधून गावठी दारू विक्रीसाठी आणली जात आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयित वाहनाला ढोबरवाडीत अडवले। तपासणी दरम्यान कारमध्ये काळ्या आणि निळ्या रंगाचे 35 लिटर क्षमतेचे 12 कॅन आढळले। त्यात एकूण 420 लिटर तयार हदबट्टी दारू होती। या प्रकरणी लिकायत रोहित अब्बासी वय वर्ष 32 राहणार ढोबरवाडी आणि समीर संजय राठोड वय वर्ष 23 राहणार शिंदवणे हवेली यांना अटक करण्यात आली आहे। प्राथमिक चौकशीत होळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गावठी दारूची मागणी वाढत असल्याने ही खेप आणल्याची कबुली आरोपींनी दिली। कार क्रमांक MH12 DS 5062 ही देखील जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 73/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।